तुम्हाला माहिती आहे का, राजस्थानमध्ये एक असं गाव आहे की जे एका रात्रीत संपूर्ण गावातली लोक हे गाव सोडून गेले होते. हे गाव आहे कुलधारा विलेज. हा एनी आहे सफरवाली दोस्त. लिव्ह द ट्रॅक्स, चेस द ॲडव्हेंचर्स. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण एंड मध्ये एक ट्विस्ट आहे, ते नक्की तुम्ही एंड पर्यंत बघा. मग हे गाव जे आहे हे आहे जैसलमेरच्या जवळ कुलधारा विलेज म्हणून वाळवंटात एक जुने रहस्यमय गाव आहे. हे गाव जे आहे हे 200 वर्ष जुनं गाव आहे आणि इथे पालीवाल ब्राह्मण राहत होते. पण आपण असा विचार केला तर आपल्याला असं नक्की एक शंका येते की असं काय झालं होतं की अचानक एका रात्रीत सगळं गाव रिकामं झालं होतं. म्हणजे घर, मंदिर, रस्ते, सगळं गाव रिकामं झालं, तसंच सोडून गायब झाले. त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती अशी आहे की राजस्थानमधील जैसलमेर जवळ वसलेलं कुलधारा गाव आजही एका भूताटकी गाव म्हणून ओळखलं जातं. पण यामागे एक रहस्यमय आणि दुःखद कथा आहे. शेती, व्यापार आणि शांत जीवनामुळे गाव खूप प्रगत होतं. पण एका दिवशी एक क्रूर घटना झाली. जैसलमेरचा दिवाण सलीम सिंग यांची नजर गावातल्या एका मुलीवर पडली. गावकऱ्यांबरोबर दबाव आणून त्या मुलीवर मिळवण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. गावकऱ्यांचा एकत्र निर्णय घेतला, आपण हे गावच सोडून जाऊ, पण आपल्या इज्जतीवर डाग लागू देणार नाही. एका रात्रीत संपूर्ण कुलधारा विलेज आणि आजूबाजूची 83 गावं अचानक रिकामी झाली. लोक गायब झाले, घर तशीच सोडून दिली. जाताना एक शाप दिला, या गावात पुन्हा कोणीही वस्ती करू शकणार नाही. आज हे गाव पूर्ण रिकामं आहे आणि एक रहस्यमय म्हणून उभं आहे. खरंच हा शाप आहे की इतिहासातील एक भीषण घटना? म्हणजे शॉकिंग फॅक्ट अशी आहे की तिथे जे कोणी टुरिस्ट वगैरे जातात ते आजही म्हणतात की तिथे गेलं की एक आवाज येतो, म्हणजे एक बाईचा आवाज येतो, काही लहान मुलां खेळण्याचा आवाज येतो, त्यानंतर अजून काही पदार्थ बनवतानाचा आवाज येतो, कोणी कुजबुसल्याचा आवाज येतो. म्हणजे असं पण वाटतं लोकांना की तिथे आपल्याला कोणीतरी घुरतंय. असा पण अनुभव आलेले आहेत टुरिस्ट्सना. आणि लोकल गाईड स्वतःहून सांगतात की एकदा सनसेट झाला की तिथे जाता येत नाही. म्हणजे तिथे रेल्वेने पण आपण जाऊ शकतो, जैसलमेरपर्यंत रेल्वे आहे. त्यानंतर रोडने आपल्याला कुलधाराला जावं लागतं. विमानाचा पण मार्ग आहे, जैसलमेर एअरपोर्टला आहे, पण लिमिटेड फ्लाईट्स आहेत. आणि मोठं विमानतळ जोधपूर एअरपोर्ट आहे, तिथून पुढे रस्त्याने प्रवास करावा लागतो आपल्याला. तिकडचं फूड म्हणजे जैसलमेर परिसरात राजस्थानी थाळी, जसं की दाल बाटी चूरमा, त्यानंतर गट्टे की सब्जी. वाळवंटी प्रवास करताना काही ठिकाणी कॅमल राईड सोबत टी स्टॉल्स दिसतात, जिथे साधी पण ऑथेंटिक राजस्थानी चहा आणि स्नॅक्स मिळतात. फूड एक्सपिरियन्स नाही तर राजस्थानचा संस्कृतीचा आणि डेझर्ट लाईफस्टाईलचा खरं स्वाद आहे. सेफ्टी प्रिकॉशन्समध्ये सनसेट नंतर थांबू नका. ऑफिशियली टुरिस्टला इव्हनिंग नंतर तिथे थांबायला परमिशन नसते. डार्क झाल्यावर एरिया खूप आयसोलेटेड होतो. ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करा. पाणी आणि एसेन्शियल्स कॅरी करा. हॉन्टेड रूमर्समुळे रिस्की स्टंट्स करू नका. डेझर्ट वाईल्ड लाईफपासून सावध राहा. रिस्पेक्ट द प्लेस. आणि ॲडव्हेंचर एक्साइटिंग असते, पण सेफ्टी ऑलवेज कम्स फर्स्ट. घोस्ट खरे आहेत की नाही माहिती नाही, पण डेंजर नक्कीच रिअल आहे. लोक म्हणतात कुलधारा हॉन्टेड आहे, पण मला वाटतं हा विलेज हॉन्टेड नाही. हा एक रिमाइंडर आहे की काही लोक आपल्या सन्मानासाठी स्वतःचं घर, गाव सगळं सोडून जातात आणि कदाचित म्हणूनच कुलधारा गाव आजही शांत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ.